नमस्कार. आज मी तुमच्यापुढं असा एक विषय मांडणार आहे, की पायाला ज्या मुंग्या येतात, पायाला वेट आल्यासारखं वेदना येतात काही-काही जणांना किंवा पायातनं चमका येणे किंवा पाय बधीर होणे, अशा बऱ्याच लोकांना तक्रारी असतात. आता ह्या कशा-कशामुळे असू शकतात? तर ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, म्हणजे ज्यांचा मधुमेह हा साधारणपणे 10 वर्षाच्या पुढं शरीरामध्ये टिकलेला आहे, अशा लोकांना हा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोसिटी ऑफ वेन्स आहेत, अशा लोकांना त्रास होऊ शकतो आणि काही लोकांना जर का पायाला काही कारणानं सूज येत असेल, तर तशा लोकांमध्येही त्याचा त्या पद्धतीचा त्रास होऊ शकतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना मणक्याचे विकार असतील, अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. कारण मणक्याचे जर का विकार असतील, पाठीच्या मणक्याचे, तरी सुद्धा पायाला मुंग्या येणे, पाय बधीर होणे, अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. तर आता ह्याच्यावर उपाय काय आहे? तर काही मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ह्या काही एक्सरसाइज दाखवणार आहे आणि ते एक्सरसाइज तुम्ही पहा. आता हे किती एक्सरसाइज आहेत? 6-7 एक्सरसाइज आहेत. हे एक्सरसाइज जर तुम्ही केले आणि प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला किती वेळ करायचंय? तर फक्त 1च मिनिटं करायचंय. त्यामुळे हे एक्सरसाइज जर तुम्ही केले तर अतिशय चांगला उपयोग पायाच्या मुंग्यांना व पायाच्या बधिरतेला किंवा पायाला अशा चमका वगैरे मारत असतील, तर अशा गोष्टींकरता त्याचा खूप चांगला फायदा होतो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या रुग्णांचा चांगला अनुभव आहे. तुम्ही पण हा अनुभव घ्या. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता प्रथम सुरुवातीला एक मी तुम्हाला स्क्रीनवर येतील प्रत्येक हे, ते स्क्रीनवर तुम्ही बघा. सुरुवातीला काय करायचंय? तर पाय असे स्ट्रेट उचलायचेत, परत खाली करायचे, परत स्ट्रेट उचलायचेत, खाली करायचे आणि त्याच्यानंतर टाचेकडनं पण उचलायचे. म्हणजे जसे चवडे उचलतो आपण, तसं टाचेकडनं पण तुम्ही पाय उचलायचे. हा झाला पहिला एक्सरसाइज. त्याच्यानंतरचा एक्सरसाइज मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे काय? तर बॉलचं रोलिंग करायचंय. आता तो एक्सरसाइज तुमच्या स्क्रीनवर येईल, तो बघा. तुम्ही पायाखाली बॉल घ्या आणि बॉलचं रोलिंग करा. बॉल रोल करा आणि तो रोल एका पायाने करत असताना काही वेळ झाल्यानंतर साधारणपणे एका पायाने किती वेळ करायचंय? किमान 30 सेकंद तरी करा आणि दुसऱ्या पायानं 30 सेकंद करा. असं 1 मिनिटाचा फक्त हा व्यायाम आहे. त्याच्यानंतरचा मी तुम्हाला एक सांगतो, ते म्हणजे काय? तर त्याच पायानं रोल करत असताना पायाच्या बोटामध्ये तो बॉल पकडण्याचा प्रयत्न करायचा. तोच रोल करत असताना पायाच्या बोटामध्ये तो पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आणि हा प्रयत्न करताना तुमच्या बोटांना अतिशय चांगला व्यायाम होणार आहे आणि हे तुम्ही अनुभवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा निश्चित येईल. आता त्याच्यानंतरचा मी एक तुम्हाला व्यायाम सांगतोय, तो तुम्ही पहा. तो व्यायाम असा आहे की बॉल तो दोन्ही टाचेच्या मध्ये धरायचा आणि दोन्ही टाचांनी त्या बॉलला दाबायचं आणि त्या टाचा उचलायच्या वरती, परत खाली ठेवायच्या, परत दाबायचं, परत उचलायच्या, परत खाली ठेवायच्या, परत दाबायचं, परत उचलायच्या, परत खाली ठेवायच्या. असं किती वेळ करायचं? साधारणपणे हा पण व्यायाम 1 मिनिट तुम्ही करायला हरकत नाही. त्यानंतर तुम्ही झोपी जायचंय. झोपी जाऊन पाय स्ट्रेच करायचे आणि स्ट्रेच करून जसं आपण बसून चवडा खालीवर खालीवर केला, तसाच चवडा खालीवर खालीवर करायचा. म्हणजे पाऊल, चवडा याचा अर्थ पाऊल. पाऊल खालीवर खालीवर करायचं आणि तसंच तुम्ही पाय जवळ घेऊन टाच उंच करायची, परत सोडायची, परत उंच करायची, परत सोडायची. असं एक तुम्ही व्यायाम ह्याच्या जोडीला करू शकता. त्यानंतर एक गमतीशीर व्यायाम आहे. तो असा आहे की तुम्ही
पायाच्या बोटांनी तुमच्या पायाशी असलेली अंथरूण पकडायचं बोटांनी आणि तुमच्याकडं ओढून घ्यायचं. परत ते खाली ठेवायचं, परत तुमच्याकडे ते ओढून घ्यायचं. असं तुम्ही सतत करत राहा. ते किती वेळ करायचं? 1च मिनिटं करायचे. साधारणपणे तुम्ही हे 5-6 व्यायाम जे मी 6-7 व्यायाम सांगितलेले आहेत, हे तुम्ही जर का 1 मिनिटं जरी केले, तरी पुष्कळ तुम्हाला त्या पायाला अतिशय चांगला रिलीफ मिळू शकतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही अंग सगळं रिलॅक्स ठेवून झोपायचंय आणि स्ट्रेच करायचंय. संपूर्ण अंगला ताण द्यायचा. संपूर्ण अंगाला ताण द्यायचा. आणि तो ताण दिल्यानंतर जरा रिलॅक्स राहायचं आणि मग थोड्या वेळानं एक 2-3 मिनिटांनं तुम्ही उठून बसायचं. हे मी तुम्हाला व्यायाम अतिशय सोपे व्यायाम सांगितलेले आहेत. हे कुणालाही करता येतील. कुठल्याही वयामध्ये करता येतील. स्त्री असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांना करता येतील. पण अतिशय सूक्ष्म व्यायाम असे आहेत हे, की तुमच्या पायाच्या बोटामध्ये, तुमच्या चवड्यामध्ये, तुमच्या घोट्यामध्ये जे काही तुम्हाला मुंग्या येण्याचा प्रकार असतो किंवा बधीर होण्याचा प्रकार असतो, ह्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. विशेषतः ज्यांच्यामध्ये न्यूरोपॅथी झालेली आहे. न्यूरोपॅथी याचा अर्थ असा आहे, की तुमच्या चेतासंस्था जी आहे, त्या चेतासंस्थेमध्ये होणारा जो बिघाड आहे, त्याच्यामुळं जे काही झालेलं आहे नुकसान तुमचं, ते सुद्धा ह्या व्यायामामुळं अतिशय चांगलं रिव्हर्स होऊ शकतं. आणि ह्यानं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं सुधारतं. त्याचबरोबर पेशी ज्या असतात तुमच्या, ह्या चेतापेशींना स्टिम्युलेशन चांगलं मिळतं आणि त्या मजबूत होतात. तुम्ही पण अटेंटिव्ह होता. ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे तुम्हाला ह्या व्यायामामधनं मिळू शकतात. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा. आणि जर आजपर्यंत तुम्ही शाकल्य कट्टा चॅनल हा जर सबस्क्राईब केला नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं पडतं आणि मग तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतो. धन्यवाद.